झोन कसा ओळखायचा? पहिल्या 10 मिनिटामध्ये, पहिल्या 5 मिनिटामध्ये स्ट्रॅटेजी काय असावी आणि काय गोष्टी मी चेक करायला पाहिजे की सध्याची मार्केट कंडिशन काय आहे, मार्केट परिस्थिती काय काय. मार्केट सध्या तरी करेक्शन फेजमध्ये आहे, म्हणजे मार्केट वर नाही खाली चाललंय. मार्केट ओपन झाल्यानंतर सेंट्रल पिवट रेंज एक लीडिंग इंडिकेटर आहे, त्याच्या वरती आहे का खालती आहे पाहायचं. आणि अजून एक इम्पॉर्टंट मला हे समजून सांगा की एंट्री महत्वाची आहे की एक्झिट महत्वाचं आहे. रिस्क कमी करण्यासाठी एंट्री महत्वाची, बरं, प्रॉफिट वाढवण्यासाठी एक्झिट महत्वाचं आहे. तुम्ही स्टॉकला प्रेम करणार का तुमच्या पैसे? ट्रॅप झोन कसा ओळखायचा? एक आहे प्राइस ऍक्शन म्हणजे कॅन्डल सांगेल, दुसरा आहे स्मार्ट मनी, तिसरा आहे सीपीआर. 3 टाईपचे ट्रेंड असतात. एक वरती जाणारा ट्रेंड, दुसरा खाली जाणारा ट्रेंड, तिसरा कुठेही न जाणारा ट्रेंड म्हणजे त्याला साईडवेज म्हणतात. तर अंदाज लावून काही करायचा नाही. अंदाज लावाल तर गॅम्बलिंग होईल, सिस्टम लावाल तर बिझनेस होईल. वाईट सीपीआर मध्ये माणूस कसा ट्रॅप होतो? वाईट सीपीआरच्या दिवशी नो ट्रेडिंग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. मध्यंतरी मी ॲमेझॉनवरनं एक बुक ऑर्डर केलं होतं, ट्रेडिंग सायकोलॉजी, आणि ते बुक वाचल्याच्या नंतर म्हटलं की ट्रेडिंग आणि इंट्राडेबद्दल अजून माहिती जाणून घ्यावी. त्यामुळे आज आपल्यासोबत जे स्टुडिओमध्ये आहेत ट्रेडिंग डायरेक्शन याचे सर अनिल हनेगावे, सो त्यांच्याकडून मी आज समजून घेणार आहे. माझ्याकडे रोज 2 तास अवेलेबल असतो, सकाळी 10 ते 12 हा टाईम मी देऊ शकतो. तर या टाईममध्ये मी कशाप्रकारे हा टाईम युटिलाइज करून ट्रेडिंग आणि इंट्राडेमधून महिन्याला कमीत कमी लाखभर प्रॉफिट काढू शकतो, ही मी त्यांच्याकडून आज समजून घेणार आहे. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. सगळ्यात पहिल्यांदा तर मला तुम्हाला थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगायचं आहे. मी ट्रेडिंग अगोदर केलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये मी इंट्राडे केले. मी एक दिवस घ्यायचो स्टॉक आणि दुसऱ्या दिवशी विकायचो, सो तेही मी करून पाहिलं. मी ऑप्शनमध्येही थोडासा खेळलो, पण प्रॉफिट काय म्हणावं असं झालं नाही. तर मला तुमच्याकडून आज हेच समजून घ्यायचं आहे, ही स्ट्रॅटेजी समजून घ्यायची की कशाप्रकारे मी दिवसभरातून 2 तास देऊन एक चांगला डिसेंट असा प्रॉफिट मी महिन्याभरामध्ये काढू शकेल. ओके, सर्वात अगोदर धन्यवाद. तुम्ही पुस्तक वाचले सिरियस असल्यामुळे. आता मला सांगा, तुम्ही सुरुवातीला जेव्हा ट्रेडिंग करायला घेतले त्यावेळेला काय केले अगोदर? ज्यावेळेस मी ट्रेडिंग करायला घेतलं तर मी एक 10-15 हजार रुपये माझा फंड मी काढून ठेवला आणि मी मार्केटमध्ये जे येतात ना मनी कंट्रोल नावाची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर ते सांगायचे की हा स्टॉक आहे, याने ब्रेकआउट दिलेला आहे, तुम्ही तिथे ट्रेड करू शकता. सो मी तसं करायचो, वेबसाईट पाहायचो किंवा एखादी न्यूज पाहायचो, त्या न्यूजवरनं डिसाईड करायचो की मला कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचं आहे, कुठल्या स्टॉकमध्ये मला इन्व्हेस्ट करायचं आहे, मी त्या हिशोबानं करायचो. म्हणजे हे एका सोप्या पद्धतीत सांगितलं म्हणजे फोरकास्टिंग, रेन फोरकास्टिंग आलं, पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही बिल रोपण केले, पाऊस काय पडला नाही. हो, तसंच झालं आणि भरपूर लॉस देखील झाला मला. मग एक टाइम असा आला की म्हटलं बाबा हे आपल्याकडनं होणार नाहीये, मग तेच मला तुमच्याकडून आज समजून घ्यायचं आहे. ओके, आता सर्वात अगोदर हे सांगा की तुम्हाला हे ट्रेडिंग करत असते वेळेस तुमचा माइंडसेट काय आहे की मला दर महिना 1 लाख कमवायचं आहे का कमी आलं तरी चालते, जास्त आलं तरी चालेल? माझा माइंडसेट आत्ता तरी असा आहे की मला लाख रुपये कमवायचेत महिन्याला. ते होऊ शकत नाही, ट्रेडिंग बंद करा. बर, किती होऊ शकतं? हे बघा, तुम्हाला सर्वात अगोदर हे डिसाईड करावं लागेल तुम्ही सिस्टम इम्प्लिमेंट करणार आहात का. सिस्टमशी इम्प्लिमेंट केल्यानंतर मार्केट ठरवेल तुम्हाला 1 लाख द्यायचं का 2 लाख द्यायचं. कदाचित 3 पण मिळेल, कदाचित नाही मिळणार नाही. तुम्ही जर असे 10 महिन्याचा किंवा 12 महिन्याचा जर ॲव्हरेज कराल तर शेवटी तुम्ही काहीतरी ॲव्हरेज काढू शकता. पण बरेच जण हेच प्रॉब्लेम क्रिएट होत आहे की बऱ्याच जणांना हेच कळत नाही, दर महिना एवढे कमवायचेत म्हणून ते फिक्स ठेवतात. मी काय तुम्हाला खुश करण्यासाठी, मी तुम्हाला आनंदी करण्यासाठी बोलणार नाही. ओके, आणि तुम्हाला फाल्स एक्सपेक्टेशन मी पण ठेवू देणार नाही, कारण चुकीचं तुम्ही माझं ऐकून तुम्ही चुकीचं येणार ते मला नको आहे. बरोबर. तुम्हाला जर प्रॉपर करायचं असेल तर हे मला विचारा की कोणती स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट करणार वेळेवर. तुम्ही कॅन्डलस्टिक्स पॅटर्न शिकले का? नाही, डिटेलमध्ये शिकलो नाही. म्हणजे थोडंसं पाहिलं होतं मी, काही पॅटर्न्स पाहिले. ओके, बट डिटेलमध्ये आय डोंट थिंक मी शिकलेलो आहे. हां, म्हणूनच लॉस झाला. मग
बरोबर. तर आता आपण तिकडे जाऊया. त्याच्या अगोदर मला थोडंसं सांगा की सध्याची मार्केट कंडिशन काय आहे, मार्केट परिस्थिती काय आहे? मार्केट सध्या तरी करेक्शन फेजमध्ये आहे ओके. आणि ज्याला आपण रिट्रेसमेंट म्हणतो, हां. म्हणजे मार्केट वर नाही खाली चाललंय. खाली चाललंय. हो, मोठ्या मीडियम टर्म ट्रेंडमध्ये. पण जर आपण 5 वर्षाचा ट्रेंड पाहू तर तो अप ट्रेंडमध्ये आहे. ओके. म्हणजे लॉंग टर्म ट्रेंड अप ट्रेंड आहे, पण मीडियममध्ये करेक्शन आहे आणि मार्केट सध्या खाली जाऊ शकते एक आठवडा तरी. एक आठवडा सध्या खाली जाऊ शकते. ठीक आहे. आता मला एक सांगा की सपोज मला ट्रेड करायचं, मी म्हटलं रोज 9, 9:15 वाजता मी सपोज मार्केट ओपन करून बसलो. ठीक आहे. आणि पहिल्या 10 मिनिटामध्ये, पहिल्या 5 मिनिटामध्ये स्ट्रॅटेजी काय असावी आणि काय गोष्टी मी चेक करायला पाहिजेत? अच्छा, तर सर्वात अगोदर तुम्हाला हे पाहायचं आहे की मार्केट ओपन कुठं झालेलं आहे किंवा कुठं होणार आहे. सकाळी 9:07 तुम्हाला कळते की मार्केट कुठं ओपन होत आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मार्केट ओपन झाल्यानंतर सेंट्रल पिव्होट रेंज एक लीडिंग इंडिकेटर आहे, त्याच्या वरती आहे का खालती आहे हे पाहायचं. हे पाहिल्यानंतर पहिले 5 मिनिटात कॅन्डल कोणत्या प्रकारची बनत आहे, म्हणजे बुलिश कॅन्डल ज्याला आपण एलिफंट कॅन्डल म्हणतो, की जे की लो खाली असतो आणि हाय वर असतो. म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्स यांची लढाई असते. नेहमी एक लक्षात ठेवा, मार्केटमध्ये काय होतो, बायर येतात, सेलर येतात. ते वेगवेगळ्या रूपमध्ये असतात, की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात किंवा फॉरेन असतात. त्याला स्मार्ट मनी म्हणतो आपण. ते एकमेकांमध्ये बाय सेल करत असतात. त्यामध्ये रिटेल ट्रेडर काय समजतात, नाही बाय झाला म्हणजे एकदम ग्रीन वर गेला, रेड कॅन्डल आला म्हणजे एकदम खाली आला, म्हणून रेड कॅन्डल आला म्हणून ते एकदम सेल करतात. ते चुकीचं आहे. कोणत्या झोनमध्ये बनतं आहे हे जर तुम्ही ॲनालिसिस केलात तर तुम्हाला मार्केटची दिशा त्या दिवसाला काय होणार आहे कळणार. तुम्ही मला एकदा दाखवू शकता की सपोज काही दिवसा अगोदरचं मार्केट कुठे ओपन झालं आणि तिथे त्या कॅन्डलवरनं मी कसं काय ट्रेड घेण्याचं डिसाईड करू? हो, नक्कीच सांगू शकतो. हे बघा, हे एक चार्ट आहे. याच्यामध्ये आता तुम्ही पहा, हे मार्केट इथे ओपन झालेलं आहे. ठीक आहे. एक एक्झाम्पल. ओके. आणि हा ओपन झाल्यानंतर ह्या मागचा जो क्लोज होता तो लेवल आहे 43,970. इथून मार्केट वर बुलिश ओपन झाला. बरोबर. त्याच्यानंतर पहिली 5 मिनिटाची कॅन्डल कोणती होती, ग्रीन होती का रेड होती? ग्रीन दिसते. हा, मग तिथेच तो जो सपोर्ट आहे, म्हणजे तिथे काय झालेलं आहे, बायर्स जास्त आले आणि सेलर्स कमी होते. हो. आणि तिथूनच मार्केट वर गेला. येणारे 4 ते 5 कॅन्डल छानपैकी आपण प्रॉफिट घेऊ शकतात. तुम्हाला मी सांगतो, इथून जे आहे तर तुम्हाला जवळपास 8 ते 7 कॅन्डलमध्ये तुम्हाला 210 पॉईंटचा प्रॉफिट होताना दिसत आहे. बर. आता हे जे आहे, मला असं म्हणायचं तुम्हाला, हे जे आहे आता माहिती मला कॅन्डलवरती गेलेले आहेत, मला ग्राफ दिसतोय. बट ज्या वेळेस मला एंट्री घ्यायची त्यावेळेस मला माहिती नाही की कॅन्डल वरतीच जाणार की नाही. तर त्यावेळेस मी कसं डिसाईड करणार की मला एंट्री कुठे घ्यायची? आणि अजून एक इम्पॉर्टंट, मला हे समजून सांगा की एंट्री महत्वाची आहे की एक्झिट महत्वाचं आहे? बघा, रिस्क कमी करण्यासाठी एंट्री महत्वाची आहे. बर. प्रॉफिट वाढवण्यासाठी एक्झिट महत्वाचं आहे. बर, ठीक आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. हो, दोन्ही गोष्टी. आणि त्यामध्ये तिसरी मी ऍड करतो की या दोन्हीमध्ये काय करता, ज्याला ट्रेड मॅनेजमेंट म्हणतो. एखाद्या वेळेस ट्रेड रॉंग गेला तर काय करणार, राईट गेला तर काय करणार, यावरती तुमचं एका वर्षाचं प्रॉफिट डिसाईड होणार. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे त्या इन बिटवीन काय करतो ते देखील खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आता मला हे थोडंसं डिटेलमध्ये सांगा की एंट्री कुठं घेऊ मी? हा सपोज ट्रेड आहे आपला, तर मी ते एंट्री कुठं घ्यायला पाहिजे? कोणत्या पॉईंटला परफेक्ट एंट्री असू शकते आणि कुठल्या पॉईंटला परफेक्ट एक्झिट असू शकतं, आणि ते कसं ओळखायचं? ओके. हे बघा, अगोदर तुम्हाला हे कॅन्डल बनल्यानंतर एक सोपं टूल आहे ज्याला म्हणतो आपण सेंट्रल पिव्होट रेंज अँड पिव्होट पॉईंट्स. बर. तर हे लावल्यानंतर तुम्हाला काय झालं, पिक्चर क्लिअर झालं की अगोदर मागच्या आठवड्यामध्ये काय झालेलं आहे हे ब्ल्यू कलरची लाईन दाखवते, ज्याला वीकली CPR म्हणतो. आता हे जे तुम्ही टूल सांगितलं हे ट्रेडिंग व्ह्यू मध्ये आहे अवेलेबल? हो, आहे, फ्री मध्ये अवेलेबल आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. म्हणजे
असं काही पेड टूल नाही ना? नाही, पेड टूल काही नाहीये, पण त्याला थोडं ॲडिशनल झोन्स ड्रॉ करायचं, म्हणजे त्याला ॲडिशनल तुम्ही कोणत्याही एका प्रोग्राम डिझायनरकडून ते करून घेऊ शकता. बरं, ठीक आहे, चालेल. सो मग त्याचं मला एंट्री सांगा की कुठे घ्यायचं. हो, हे बघा, अगोदर CPRच्या वरती हे कॅन्डल क्लोज झालेले आहे किंवा याच्यामध्ये आहे, आणि सिक्वेन्स पहा, ब्ल्यू कलरचे लाईन्स जे आहेत वीकली CPR खाली आहे, त्याच्यावरती पर्पल कलरचे लाईन आहेत, आणि त्याच्यावर प्राइस चाललंय, म्हणजे हे मार्केट बुलिश आहे. त्या 15 मिनिटाचा ट्रेंड. बरोबर. 5 मिनिटाची कॅन्डल तुम्हाला सांगितलेली आहे की इथून प्राइस ग्रीन कॅन्डल रिट्रेसमेंट म्हणून वर जाणार आहे. तर तुम्ही इथे एंट्री, आणि याला तुम्ही एक आपण एक्झाम्पल टूल करू. लॉंग पोझिशन तुम्ही घेत आहात, तर इथे तुम्ही एंट्री घेतलात, ओके, आणि एक्झिट इथे केलात, ओके, तर इथे तुम्हाला जे रेशिओ आहे 3 पट, तुम्हाला रिस्कच्या 3 पट प्रॉफिट भेटत आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो 3 टाइम्स. 3:1 आहे. ग्रेट. हो, तर इथे घेऊ शकता. एक एक्झाम्पल आहे, पण असे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ट्रेड घेऊ शकता. आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला जर BTST मध्ये करायचं असेल तर वेगळी स्ट्रॅटेजी राहते, किंवा स्विंगमध्ये करायचं असेल तर BTST म्हणजे काय? BTST मध्ये सिम्पल आहे, बाय टुडे अँड सेल टुमारो. आज विकत घ्यायचं आणि उद्या सेल करायचं. पण BTST धोक्याचं मला तरी वाटतं, कारण माहिती नाही उद्या मार्केट कसं ओपन होईल. हां, तर प्राइस सर्वात अगोदर सांगते की पुढे काय होणार आहे. बरं. प्राइसचं जर व्यवस्थित ॲनालिसिस जर तुम्ही कराल तर तुम्हाला हे सोपं जाईल आणि भीती वाटणार नाही. पण खूप वेळेस असं नाही होत सर की ही जी प्राइस आहे ही मार्केटमध्ये काय होतंय, किंवा ज्या काही करंट अफेअर्स आहेत, भरपूर आंतरराष्ट्रीय गोष्टी होत राहतात. आज आपण पाहतो की खूप साऱ्या गोष्टी रोज नवीन काहीतरी होत आहे. US मधल्या काही डिसिशनमुळे आपलं मार्केट हॅम्पर होतं, आपल्या इथल्या काही डिसिशनमुळे मार्केट हॅम्पर होतं, किंवा खूप वेळेस अशा काही गोष्टी घडतात ज्याने मार्केट हॅम्पर होतं. तर ते किती सेफ आहे? हे बघा, आता हे ट्रम्प जे आहे टॅरिफ वॉर चालू आहे, अशा वेळेला एका दिवसात मार्केट वर आणि एका दिवसात खाली. हो. आणि ह्याच गोष्टीमुळे इंट्राडे सेफ आहे. बरोबर. इंट्राडेमध्ये आपल्या हातात असते कंट्रोल. सकाळी 9:15 ते 3:30 हे टायमिंगमध्ये तुम्ही काही केलात तरी हातामध्ये असते. एक कॅन्डल रिस्क आणि 4 ते 5 कॅन्डल प्रॉफिट. हे जर रेशिओ ठेवलात तुम्ही तर तुम्ही इंट्राडे सेफ आहे. ते BTST करू नका. सो इंट्राडे इज सेफ कम्पेअर टू स्विंग ट्रेडिंग BTST. बरोबर. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? स्विंग ट्रेडिंग म्हणजे जो पोझिशन एक आठवडाभर चालतो, कमीत कमी आठवडाभर पोझिशन असेल ती. 4 ते 5 दिवस किंवा 2 ते 3 दिवस असेल तरी त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणू शकतो. बरोबर, ठीक आहे. तर सर तुम्ही आता म्हटलं की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? हे बघा, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सकाळी 9 ते 3 मध्ये एंट्री आणि एक्झिट केलं त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो. इंट्राडे, एका दिवसाच्या आतमध्ये जो ट्रेडिंग करतो त्याला इंट्राडे. त्याच पद्धतीने वेळ जास्त लागला, 2 दिवस 3 दिवस, त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. बरं. हां, तुम्ही सिम्पल लक्षात ठेवा, जर नॅरो CPR असेल, मी नंतर सांगणार याच्यामध्ये काय आहे ते, नॅरो वीकली CPR असेल तो ट्रेंडिंग मार्केट राहतो. 3 टाईपचे ट्रेंड असतात. एक वरती जाणारा ट्रेंड, दुसरा खाली जाणारा ट्रेंड, तिसरा कुठेही न जाणारा ट्रेंड, म्हणजे त्याला साईडवेज म्हणतो. ज्या वेळेला साईडवेज असतो त्यावेळेला सर्वात जास्त ट्रॅप होतात. आपल्याला साईडवेज असते वेळेस इंट्राडे करायचं आहे, आणि ट्रेंडिंग असते वेळेस इंट्राडेलाच BTST आणि स्विंगमध्ये कन्वर्ट कराल तर मोठे मोठे फायदे होऊ शकतात, प्रॉफिट जास्त होऊ शकतात. बरं, तुम्ही आता CPR म्हटलात, बरोबर. CPR म्हणजे काय मला समजून सांगा, कारण याच्या अगोदर मी जे वापरलेत, VWAP वापरलाय, त्याच्यानंतर RSI, MACD, हे मी टूल्स वापरलेत, इंडिकेटर्स अगोदर वापरलेत. हे CPR पहिल्यांदा ऐकतोय. म्हणूनच तुम्ही लॉस केलात मग. बरं. कारण काय, RSI हे इन्व्हेस्टमेंटसाठीचं टूल आहे. अच्छा. आणि तुम्ही ते इंट्राडे ट्रेडिंगसाठी वापरू लागलात. त्याच्या RSI मध्ये काय होतो, ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड हे झोन असतात. म्हणजे ओव्हरबॉट जिथे सेल होतात, इंट्राडे मध्ये तिथे एंट्री सुरू होतो. अच्छा. हो, मग तिथे चुकीचं दर्शवलं जाते आणि ते लॅगिंग असतात. लॅगिंग म्हणजे जिथे दिशा जो आहे, जे उशिरा तुम्हाला संकेत दिला जातो की हे बाय करा, सेल करा, मग त्याच्यामुळे निर्णय चुकीचे होतात. निर्णय सोपे झाले पाहिजे आणि सिंपल झाले पाहिजे. बरोबर.
तरच तुम्हाला इथे रिझल्ट भेटणार. बरोबर. मला CPR बद्दल थोडंसं सांगा. CPRचा फॉर्म्युला काय आहे, कसा लावायचा? CPR मध्ये सेंट्रलमध्ये पिवोट असते. त्याचा फॉर्म्युला सिम्पल आहे. प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोज डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू पिवोट. त्याच्यासोबत हाय आणि लोचा वापर करून TC आणि BC कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळे काय होतं, सेंटरमध्ये 3 लाईन बनतात आणि त्या 3 लाईनच्या वरती मार्केट युजली बुलिश असते आणि खाली बिअरिश असते आणि त्याच्यामध्ये साईडवेज असते. बरं, ठीक आहे. तर मग आता मला तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावून दाखवा. एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायची, स्टॉप लॉस कुठे लावायचा आणि त्यासाठी स्ट्रॅटेजी तुम्ही काय वापरणार? हो, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण CPR आणि स्मार्ट मनी कन्सेप्ट हे 2 लिडिंग प्राइस ॲक्शन आणि CPR या दोन्ही टूल्सच्या मदतीने चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकतो. स्मार्ट मनी कन्सेप्ट हो, म्हणजे हे प्राइस ॲक्शन आजकाल सर्वजण शिकत आहेत, पण प्राइस ॲक्शनचं ॲडव्हान्स कन्सेप्ट म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट. स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे सोपं आहे की जिथे बँक्स, म्युच्युअल फंड्स, इन्स्टिट्यूशन्स ह्यांचे मोठे फंड्स असतात, कॅपिटल असतो, ते मार्केटची दिशा ठरवतात, ते मार्केटला चालवतात. पण त्याच्यामध्येही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. मग फॉरेन असतात, दुसऱ्या देशातले आणि भारतातले. आता भारतातले बाय करत असतील, दुसऱ्या देशातले सेल करत असतील, तर या दोघांमध्ये जो जिंकणार आहे त्या दिशेने मार्केट जाणार आहे. आणि हे दोघं लढाई खेळत असते वेळेस रिटेल यांना वाटते की आता आपण एंट्री घ्यायची, घाई गडबड जे करतात ते तिथे लॉस करतात. हे ओळखण्याची पद्धत म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट, ज्याला SMC कन्सेप्ट सुद्धा फेमस आहे. बरं, पण याच्यामध्ये मी खूप वेळेस असं पाहिलंय की हे जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स असतात त्यांच्यामध्ये हे रिटेल इन्व्हेस्टर अडकतात, त्यांच्या जाळ्यामध्ये अडकतात. बरोबर. तो ते जाळ्यामध्ये न अडकावं म्हणून काही स्ट्रॅटेजी आहे का? हे बघा, मार्केट जेव्हा वर जाते त्यावेळेला कॉलचे प्राइस वर जातात. मार्केट जेव्हा खाली जाते त्यावेळेला पुटचे प्राइस वर जातात. बरोबर. आणि असं करत असते वेळेस कॉल बायर खाली जाते वेळेस फसतात, पुट बायर मार्केट वर जाते वेळेस फसतात. बरं, आता मी तुम्हाला उदाहरण सांगणार. हे बघा, तो CPR तुम्ही ऍक्टिव्हेट केला, राईट? हो, CPR मी इथे लावलेला आहे. ओके, हे बघा, इथून मार्केट वर चाललाय, इथे कॉल बायरला फायदा झालाय. बरोबर. आणि मार्केट तिथे गेलेलं आहे, तिथे पुट बायरला लॉस झालाय. इथून मार्केट CPR ब्रेकआउट दिला, कॉल बायरला फायदा नाही. मला एकदा परत सांगा, CPR ब्रेकआउट दिला म्हणजे नेमकं काय आणि CPR ची इथली लाईन कुठली आहे? ओके, हे जे 3 लाईन आहेत पर्पल कलरचे, त्याला वरच्याला TC, सेंटर मधल्याला BC आणि खालच्याला TC म्हणतात, BC म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ नेमका काय होतो? म्हणजे याचा अर्थ हे की मागच्या दिवसाचा तो ॲव्हरेज आहे. ओके. आणि हे ह्या लेवलला मोस्टली मार्केट ट्रॅप करतो. हे बघा, इथे सर्वात मार्केट गेला आणि तिथे ट्रॅप झाला, तिथे जे कॉल बायर होते फसले. बरोबर. किंवा साधे नॉर्मल बायर जे होते इथे फसले, रिटेलर फसले आणि खाली आले. आणि ते फसल्यानंतरच मार्केट अचानक वर गेला. मार्केट अचानक वर जात नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. मार्केट वर जातोय तर का जातोय? त्यांचा फायदा करण्यासाठी. आणि त्यांचा फायदा तुमचा नुकसान म्हणजे आमचं नुकसान आहे. म्हणजे तुम्ही चुकीच्या दिशेने असाल तर तुम्हाला नुकसान होईल, आणि जर त्यांच्या दिशेने असाल तर फायदा होईल. म्हणजे जे इन्स्टिट्यूशन बाहेर आहेत त्याच दिशेने जर मी राहिलो तर माझा फायदा होईल. पण मी जर त्यांच्या अपोजिट राहिलो तर माझं नुकसान होईल. बरोबर. आणि त्याचमुळे मला वाटतं की स्मार्ट मनी कन्सेप्ट जी आहे ती शिकणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. बरं, त्याचे मला काही सांगा ना, अजून थोडं समजून सांगा की स्मार्ट मनी कन्सेप्ट कसं यूज करणार, त्याचे फॉर्म्युला काही असतील, काही टूल्स असतील. हे बघा, तुम्हाला इथे सिंपल समजून सांगतो. हे काय ऍक्टिव्हेट केलं तुम्ही? हे सेटिंग करत आहे मी. त्याच्यामध्ये काय काय दिसलं पाहिजे, काय काय नाही, हे सेटिंग्स आहे. काय काय दिसलं पाहिजे यामध्ये बघा, लक्षात घ्या, फेअर व्हॅल्यू गॅप दिसलं पाहिजे. आता मी हे इंडिकेटरचं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये शो इंटरनल स्ट्रक्चर्स कोणते आहेत, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर मी समजून सांगेल तुम्हाला. ते बुलिश स्ट्रक्चर, बुलिश
जे आहे म्हणजे मार्केट वर चाललंय म्हणजे ग्रीनने दर्शवणार, आणि बिअरिश म्हणजे मार्केट खाली चाललंय तर रेडने दर्शवणार. आणि शो स्विंग स्ट्रक्चर. स्विंग म्हणजे आता जे म्हणलो आपण की मोठे मोठे स्विंग जे असतात ते स्विंग स्ट्रक्चर दर्शवते. ओके, तर हे इंटरनल ब्लॉक्स सर्व ब्लॉक्स म्हणजे दर्शवतात. आता इथे बघा मार्केट काय झालेलं आहे, इथे ट्रॅप केलंय सर्वात जास्त. हो. ओके, तर इथे ट्रॅप केलेलं आहे. 5 कॅन्डल दिसत आहेत. हां, तर इथे ट्रॅप केल्यामुळे काय झालेलं आहे, मार्केट ट्रॅप केल्यामुळे मार्केट वर जाण्याचा प्रयत्न केला, पण एकाच अटेम्प्टमध्ये गेला नाही. तिथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला नाही, म्हणजे प्रिव्हियस हायला ब्रेक केला नाही. हे बघा इथे लक्षात घ्या, मार्केट काय करतो, मागच्या वेळेसपेक्षा हायर हाय बनवला आणि हायर लो बनवला, लोअर लो बनवला, हायर लो हा बर हायर लो बनवला, म्हणजे मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. हा, म्हणजे मार्केट वरती जाण्याच्या दिशेमध्ये हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो बनवत चालला, म्हणजे मार्केट वर चाललाय. आता काय होतो, मार्केट इथे काय केला, जस्ट प्रयत्न केला, पण चेंज ऑफ कॅरेक्टर झालं नाही. बरोबर, तो ब्रेक नाही केला त्याने. ज्याला CHOCH म्हणतो, त्याला चोचबन आपण म्हणू शकतो. तर त्याला आपण इथे काय झाला, जेव्हा CHOCH चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे मार्केटचं अगोदर स्ट्रक्चर काय होतं, कन्सॉलिडेशन स्ट्रक्चर, पण जेव्हा ते स्ट्रक्चर चेंज झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर चेंज झालं, त्यावेळेला बुम, त्यावेळेस त्याने ट्रेंड दिला आणि तो बुलिश गेलाय. त्यावेळेला काय झालं, बुम, आणि इथे घाबरायचं नाही, बर इथे बाय करायचं. तर या इंडिकेटरनं हे दिसतं. हो, ह्या इंडिकेटरमुळेच हे दिसत आहे की मार्केट इथे काय झालं, ट्रॅप केलाय, सर्वात जास्त लिक्विडिटी इथे मिळाली. मला वाटतं या ट्रेंड मध्ये सगळं दिसतच आहे. तिकडे पण एक मला रेड मध्ये दिसतंय, CHOCH, राईट. इथे पण मला एक ग्रीन मध्ये दिसतंय, तिथे पण मला एक ग्रीन मध्ये दिसतंय. पण आता काय झालं, तुम्हाला फक्त एकच संकेतक भेटत आहे. दुसरं जर संकेतक ऍड केलं तर तुम्हाला जास्त स्पष्ट दिसेल. ते दुसरं संकेतक कुठलं असावं? जसं तुम्ही आता आकाशामध्ये चंद्र तारे आहेत, दुर्बीण लावून बघताना, मग मीडियम काय पाहिजे तुम्हाला, दुर्बीण. किंवा तुम्हाला वाचते वेळेस तुम्हाला दिसत नाही म्हणून काय लावता, चष्मा, तर मी दुसरा चष्मा लावणार. बर, म्हणजे एका इंडिकेटरवरती भरोसा नाही ठेवायचा, तुम्ही असं म्हणतायत की मल्टिपल इंडिकेटर्स पाहायचे. मल्टिपल म्हणजे 5-6 नाही, बर, फक्त 3. कुठले कुठले? एक आहे प्राइस ऍक्शन म्हणजे कॅन्डल सांगेल, दुसरा आहे स्मार्ट मनी, तिसरा आहे CPR. तिन्ही पैकी 2 सिग्नल दिले तर तुम्ही आरामशीर ट्रेड घेऊ शकता. मला हा स्मार्ट मनी लक्षात आला. इथे तर CHOCH दिसतंय, ज्यावरनं मी एक ट्रेंड जो आहे तो एक गेस करू शकतो की मला काय करायचंय. आता दुसरा मला याच्यामध्येच दाखवा. आता मी तुम्हाला CPR लावलेला आहे. ओके, आता CPR लावल्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर CPRचा रेजिस्टन्स होता, पण याची एंट्री इथं बनते, जे CPRची एंट्री आहे ते इथं बनते. तर CPRचं रेजिस्टन्स हा वरची जी कॅन्डल लाईन दिसतीये, हा, हे 3 लाईन ब्रेक झाल्यानंतर एंट्री करायची. सो तिन्ही लाईन ब्रेक झाल्याच्या नंतर एंट्री झाली पाहिजे. हो, ओके. म्हणजे सर्वात छोटा स्टॉप लॉस इथे मिळतो तुम्हाला. स्टॉप लॉस कुठं लावायचं हे तुमच्या डोक्यात खूप प्रश्न पडतात. हो, आणि हेच प्रश्न बऱ्याच जणांना मला ते विचारायचं होतं तुम्हाला की स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे का हे पहिल्यांदा मला सांगा, आणि कुठे लावायचा. तुम्ही गाडी चालवता, 2 व्हीलर चालवता का 4 व्हीलर? दोन्ही आहे माझ्याकडे. ठीक आहे, 4 व्हीलर चालवले तुम्ही, इथून निघाले तुम्ही, ओके, आणि पुण्याहून निघाल्यानंतर मुंबईला चालले, कोणत्या रोडनं जाणार? हायवेनं जाणार. साधा हायवे का एक्सप्रेसनं जाणार? मग एक्सप्रेस हायवे मध्ये तुम्हाला जर ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही कसं वाचणार? ब्रेक्स एक ब्रेक्स काम केला नाही तर काय, तुमच्याकडे सेफ्टी म्हणून काय आहे? एअरबॅग्स आहेत. त्याच्या अगोदर काय, एअरबॅग्स कसं ओपन होतात? सीट बेल्ट आहे. हा, म्हणजे स्टॉप लॉस हा तुमचा सीट बेल्ट आहे. अच्छा. काही जण न लावता पण जातात, ऍक्सिडेंट होत नाही. याचा अर्थ असा आहे का परत दुसऱ्यांदा जाणार तर ऍक्सिडेंट होऊ शकत नाही? त्याच्यामुळे तुम्हाला स्टॉप लॉस लावणं कंपल्सरी आहे. इथे क्लोज झाल्यानंतर 3 लाईन जे आहेत ह्याच्या मधल्या लाईनला स्टॉप लॉस लावायचं. ही जी लाईन P जी लाईन आहे, हा, सेंट्रल मध्ये P, हो, त्याच्या खाली स्टॉप लॉस लावायचं. त्याच्या खाली. हो. आता मी तुम्हाला इथे उदाहरण ड्रॉ करून दाखवतो.
इथे तुम्हाला ड्रॉ करतो. कारण काय, प्रत्येक जणांना टूल माहिती नसतात. हे बघा, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये टूल्स आहेत. इथे क्लिक केलं, मग तुम्हाला इथे स्टॉप लॉस भेटला आणि तुमचा एंट्री कुठे झाला, इथे झाला, आणि टार्गेट काय आला, वरचा. नाही, तुम्ही म्हटलात की तिन्ही लाईन ब्रेक केल्याच्या नंतर एंट्री घ्यायची. हो, म्हणजे सो इथे माझा entry वरती झाली. एंट्री होईल. हा बरोबर, तिथे एंट्री होईल. हा. आणि स्टॉप लॉस माझा मध्ये जो पी आहे, हे बघा, मी त्याच्या खाली सर्व stop loss हाईड आहे. करतोय, तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, तुम्ही इथे एंट्री केली, हा, स्टॉप लॉस इथे ठेवला आणि टार्गेट इथे आला. टार्गेट कसं डिसाईड केलं? टार्गेट पण CPR. हे बघा, वरचा ट्रॅप झोन इथे बघा, लक्षात आलं का? हे वरती प्रिव्हियस डे हाय, मागच्या दिवसाचा सर्वात उच्चतम पॉईंट, तो आहे प्रिव्हियस डे हाय. इथे इंट्राडेसाठी हे तुम्ही आता 10 मजली बिल्डिंग आहे, तर तुम्ही लिफ्टने जाता, बरोबर. ओके, किंवा पायऱ्याने जाता. तर पायऱ्याने जाते वेळेस पायऱ्या स्टेप केले, दुसऱ्या मजल्याला थोडं थांबता, हो, तिसऱ्या मजल्याला थोडं थांबता. हो. तर हे सिम्पल आहे, मार्केट फ्लोअर म्हणतात. फॉरेनमध्ये तुम्हाला सांगतो मार्केट फ्लोअर म्हणतात, तर फ्लोअर वाईज जाते मार्केट. तर हे फ्लोअर तुम्हाला दर्शवते. इंट्राडेमध्ये हे बघा, ह्या फ्लोअरहून निघाला, इथे गेला, कुठून परत आला, एका तिसऱ्या फ्लोअरहूनच आला, बरोबर, तो परत खाली आला, परत खाली आला, कुठपर्यंत आला, ह्याच फ्लोअरपर्यंत आला. लक्षात घ्या, म्हणजे हा फ्लोअरहून निघाला, दुसरा फ्लोअर, तिसऱ्या फ्लोअरहून आला, दुसऱ्या फ्लोअर गेला, परत मार्केट या फ्लोअरला क्रॉस करून आला नाही, यालाच सपोर्ट म्हणतात. म्हणजे इथे परत इन्स्टिट्यूशनल ट्रेडर परत बाय करायला सुरुवात केली. आता तुम्हाला सांगितलं ना, इथे सेलर ट्रॅप झाले, पुट बायर ट्रॅप झाले, आणि कॉल सेलर ट्रॅप झाले. हा, आणि हे याला पाहून, आता समजा उदाहरणार्थ हे इंडेक्स असेल, याला पाहून याचे जे कंपोनंट असतात, तिथे जे सेल करतात ते पण ट्रॅप होतात. आता मला सांगा की एक इंडिव्हिज्युअल आहे, मी इंडिव्हिज्युअल आहे, हां, मला इथे ट्रॅप नाही व्हायचंय, ओके, मला इथे ट्रॅप नाही व्हायचंय, तर त्यासाठी मी काय काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि कसं स्ट्रॅटेजी आखली पाहिजे? ट्रॅप नाही व्हायचं म्हणजे ट्रॅप झोनमध्ये एंट्रीच करायची नाही. बर, ओके, उदाहरणार्थ तुम्हाला ट्रॅप झोन कसा ओळखायचा पण आता? हां, ट्रॅप झोन ओळखण्यासाठी 2 मेथड आहेत. एक लिक्विडिटी, जिथे सर्वात जास्त ग्रॅब म्हणतो, तो एक ट्रॅप झोन असतो. दुसरा TC आणि BCच्या मधला एक ट्रॅप असतो, आणि प्रिव्हियस डे हाय आणि R1 याच्यामधला एक ट्रॅप असतो. इथे बघा, लक्षात घ्या, इथे बघा, इथे ट्रॅप झाले लोक, तर हे ऑलरेडी बॉक्स ड्रॉ केलेलं आहे. तर हे तुम्ही मार्केटमध्ये फ्रीमध्ये इंडिकेटर भेटते, त्याला घ्यायचं आणि एक बॉक्स ड्रॉ करायचं, प्रिव्हियस डे हाय आणि R1 याच्यामध्ये एक बॉक्स ड्रॉ करायचं तिथे. सो तुम्ही मला सांगितलं की प्रिव्हियस डे हाय आणि R1 हा एक इथे लोक ट्रॅप होतात. ट्रॅप, ठीक आहे. दुसरं तुम्ही मला एक सांगितलं की BC आणि TC, जसं की ह्या इथे खाली होता, आणि त्याच्यामुळेच आपण जो पहिला ट्रेड घेतला, तुम्ही सांगितलं की BCच्या वरती घ्यायचं, येस, ट्रॅप झोन मध्ये नाही घ्यायचं, नाही, बरोबर. सो 2 इंडिकेटर मला कळाले की तो ट्रॅप झोन आहे. आणि अजून एक तुम्ही सांगितलं होतं लिक्विडिटी. आता मी तुम्हाला सांगतो यालाच, ओके, इथे बघा, हे लक्षात घ्या. आता मी हे डिलीट करतो अगोदरचं. हे बघा, इथे एक डिमांड झोन बनलाय. डिमांड झोन म्हणजे सर्वात जास्त लिक्विडिटी यांनी इथे उचलली होती. ओके, हां, आता दुसऱ्यांदा लिक्विडिटी इथे उचलली, ती कुठे दिसते? हे आता ठीक आहे, मी काय करतोय, CPR बाय ट्रेडिंग नॅरेशन व्हर्जन 3ला हाईड केला. आता बघा, हे बघा, इथे एक लिक्विडिटी झोन होता, इथून लिक्विडिटी म्हणजे डिमांड इथून क्रिएट झाला आणि मार्केट वर झाला, आणि इथे एक लिक्विडिटी झोन झाला. हे जो लीडिंग ब्ल्यू कलरचे लाईन, लिक्विडिटी झोन म्हणजे नेमकं काय, मला नाही लक्षात आलं. लिक्विडिटी म्हणजे इन्स्टिट्यूशन्सला वरती जायचं आहे, ठीक आहे, तर त्यांना काय करायचं, बाय. हां, पण मार्केटमध्ये बाय करते वेळेस सेलर कोणीतरी पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही सकाळी फळं खाऊन आले, कोणते फळ खाल्ले तुम्ही आज? सफरचंद खाल्लं समजा, सफरचंद. तुम्हाला सफरचंद विकत घ्यायचे होते, तर विकणारा कोणी होता ना, हो, तो विकणारा असेल तरच तुम्ही खरेदी करू शकता, बरोबर. हां, तर यालाच लिक्विडिटी म्हणतात. हम्म, जर तुम्हाला बाय करायचं असेल तर दुसरा सेलर पाहिजे, तेव्हाच तुमची डील पूर्ण होते. करेक्ट.
नसेल तर होत नाही. सो लिक्विडिटी म्हणजे लिक्विडिटी म्हणजे उपलब्धता. हां, मार्केटमध्ये समजा तुम्हाला घर विकत घ्यायचं आहे, सिटीच्या सेंटरमध्ये घेणार का बाहेर घेणार? सेंटरमध्येच घेतलं पाहिजे. सेंटरमध्ये. का? तिथे तुम्हाला बाय करते वेळेसही सेलर भेटतो आणि तुम्हाला सेल करते वेळेस परत बायर भेटतो. बरोबर. म्हणजे यालाच लिक्विडिटी म्हणतात. ओके. किंवा तुमच्याकडे प्लॉट आहे, प्लॉट तुम्हाला विकायचा आहे, तर किती दिवस लागतात? त्याला इलिक्विड म्हणतात. सो लिक्विडिटी म्हणजे त्याची, जर मला एखादी गोष्ट घ्यायची असेल तर सेलर अवेलेबल पाहिजे, उपलब्धता असली पाहिजे. बरोबर. आणि हे आता ग्राफमध्ये कसं कळणार? हां, तर आता प्रत्येकांना जे इन्स्टिट्यूशन ट्रेडर आहेत त्यांना इथे सर्वात जास्त सेलर भेटले होते. ओके. मग ते बाय केले. ते मला ग्राफमधून कसं कळतंय? कसं कळते हेच प्रश्न सर्वात अगोदर आहे. तुम्ही थोडंसं इथे या. हे बघा, इथे काय दिसते तुम्हाला? काहीतरी मार्क दिसते. ओके, तर मी याला सर्व हाईड करतोय आणि इथे सांगतोय तुम्हाला. हे बघा, हे इन्स्टिट्यूशनचे फुटप्रिंट आहेत. काय झालं? पहिल्या कॅन्डलचा हाय, ओके, पहिल्या कॅन्डलचा हाय, तिसऱ्या कॅन्डलचा लो, याच्यामध्ये गॅप आहे. हो, याला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतो. बरं. हां, आणि ह्याच झोनला मार्केट स्मार्ट मनी वरून येतो आणि इथे लिक्विडिटी घेतो आणि इथे सपोर्ट म्हणून इथून प्राइस वर जातो. कळालं? पहिल्या कॅन्डलचा हाय इथे बघा, पहिल्या कॅन्डलचा हाय, तिसऱ्या कॅन्डलचा लो, आणि तिथेच मार्केटला लिक्विडिटी भेटली आणि इथे सर्वात जास्त व्हॉल्यूम ॲड झाला. ते पाहण्यासाठी तुम्ही हे पण पाहू शकता. हे बघा, इथे लक्षात आलं का? थोडंसं मी याला हायलाइट करेल. इथे बघा, इथे खाली व्हॉल्यूम दिसतंय. वाढलं का व्हॉल्यूम? हां, म्हणजे तिथे ट्रान्झॅक्शन जास्त झाले. लिक्विडिटी म्हणजे सेलर जास्त आले आणि बायर जास्त आले, त्याच्यामध्ये बायर जिंकले, म्हणून प्राइस तिथून वरती गेला. मला एक लक्षात आलं की तुम्ही मला ट्रॅप झोनचे 3 पॉईंट सांगितले. ठीक आहे. पहिले 2 पॉईंट माझ्या लक्षात आले. आता ही लिक्विडिटी मला जर चार्टवरती आयडेंटिफाय करायची असेल तर मला हे मॅन्युअलीच करावं लागेल की गॅप पाहावे लागतील, की काही त्याचं टूल पण आहे की लिक्विडिटी मला आयडेंटिफाय करता येईल? हे बघा, मॅन्युअली कराल तर चांगलं. बरं. पण मॅन्युअली सर्वजण कार बनवू शकतात का? तुम्हाला कार कशी चालवायची ते शिकावं लागेल. मार्केटमध्ये हे इंडिकेटर फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. काही जण पेड विकतात, त्यांच्याकडून घेऊ नका. मार्केटमध्ये पेड, आपण जे सांगत आहोत हे कोर्स मार्केटमध्ये 80 हजारला, 90 हजारला विकत आहेत आणि काही जण घेत पण आहेत, कारण त्यांना माहिती नाहीये. आपण फ्रीमध्ये सांगतोय. फक्त आपल्याला काय पाहिजे? एक लाईक आणि सबस्क्राईब, जेणेकरून हे कळेल की यामध्ये इंटरेस्ट आहे. तर अजून तुम्हाला याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो डिटेलमध्ये अजून शिकवणार. बरोबर. तर इथे लिक्विडिटी ग्रॅब हे होत आहे. हे इंडिकेटर्स तुम्हाला दिसतात. जसं की हे CPR बाय ट्रेडिंग डायरेक्शन व्हर्जन 2 जे आहे ते आपण फ्री देऊ, आपले जे तुम्हाला फ्रीमध्ये देणार मी. आणि तसंच यामध्ये जे डिमांड अँड सप्लाय हे पण इंडिकेटर मार्केटमध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. आणि कसं घ्यायचं असेल तर डिटेलमध्ये एक व्हिडिओ मी टाकून देईल. ठीक आहे, चालेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल की माझे जर काही व्ह्युअर्स असतील त्यांना जर हे इंडिकेटर फ्रीमध्ये हवे असतील ते तिथून ते घेऊ शकतात. अगोदर तुम्ही वापरा. मग अगोदर मी वापरतो. ठीक आहे, चालेल. बरं, अजून मला एका विषयावरती बोलायचं आहे आणि तुमच्याकडून सल्ला घ्यायचा आहे की AI टूल्स देखील खूप सारे आहेत. सो AI टूल्सचा वापर कसा करायचा आणि AI टूल्स युजफुल आहेत की परत काहीतरी ट्रॅप होण्याचे चान्सेस तिथे आहेत? हे बघा, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, त्याच्यासोबत आजकाल ChatGPT, ग्रोक हे सुद्धा आलेत, जे लोकांना माहिती आहेत. पण हे ऑर्डिनरी खूप बेसिक लेवलला आहे. मला वाटतं ट्रेडिंगसाठी नसतील वापरत ते. नॉर्मल काही सर्च करायचं असेल तर ChatGPT या ग्रोक वगैरे वापरतात. नाही, त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन भेटते, ते पण देते बेसिक इन्फॉर्मेशन, पण त्याच्याने डिसिजन नाही घेऊ शकत. डिसिजन घेण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूमध्ये अल्गो आहे किंवा AI आहे, त्याचा प्रोग्राम डिझाईन करावा लागते. आपल्या पॅरामीटर्स काय आहेत,
म्हणजे हे जे मी सांगत आहे ह्याला डिफाईन करून मार्केट काय करते, इथे तुम्हाला सांगतो, इथे अलर्ट दिसतात, हे बघा अलर्ट, स्टॉप, हे जे अलर्ट आहे हे ट्रेडिंग व्ह्यू देते. ओके, हे ट्रेडिंग व्ह्यू, हे अलर्ट मी वापरतो माझ्या ॲडव्हान्ससाठी. ते मी तुम्हाला शिकवणार, पण ते नेक्स्ट स्टेपमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये मी शिकतो. सो हे जे तुमचे अलर्ट्स आहेत हे AIचे आहेत? हे AIचे आहेत. मी प्रोग्राम डिझाईन करून त्याला सांगितलं. बघा, कोणतंही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्याला ट्रेनिंग काय देता, त्याला प्रोग्राम काय सांगता, त्याला मी प्रोग्राम व्यवस्थित ट्रेनिंग दिलं की हे क्रायटेरिया मीट झाल्यानंतर मला सांग, तर ते मी ट्रेडिंग व्ह्यूमध्ये टाकले, ते मला दिसत आहे. त्याच्या पद्धतीने scanner.com आहे किंवा चार्ट इंक आहे, जिथे नॅरो CPR, हे जे CPR विड्थ आहे, तर CPR विड्थ नॅरो असल्यानंतर किंवा हे जे विड्थ कमी आहे, ब्रेकआउट मिळण्याच्या अगोदर आपल्याला सांगते, अगोदरच सांगताय? हो. बरं, ते तुम्ही म्हटलात की नॅरो CPR, आणि नॅरो CPR सोबत अजून एक टर्म देखील मगाशी वापरली होती, वाईड CPR. तर दोन्ही मधलं अंतर नेमकं काय? ओके, आता TC आणि BC, हे बघा इथे पहा, हे जे आहे हे नॅरो CPR आहे. ओके, नॅरो CPRच्या दिवशी सुद्धा चांगली मूव दिली, पाहताय का? नॅरो CPR म्हणजे तुम्ही म्हणतायत की ती जी विड्थ आहे हां, ती खूप छोटी आहे. TC आणि BCच्या मधला डिफरन्स, TC - BC इज इक्वल टू नॅरो CPR विड्थ. बरं, जर याची विड्थ समजा उदाहरणार्थ निफ्टीमध्ये 15 पेक्षा कमी असेल तर नॅरो CPR, 15 ते 60 असेल तर मीडियम CPR, आणि 60 पॉईंटपेक्षा जास्त असेल तर वाईड CPR. ठीक आहे, ते लक्षात आलं माझ्या आता, नॅरो, वाईड आणि हे. बट याचा यूज कसा करायचा? आपल्याला तुम्ही विचारले, charting.com वरती स्क्रीनर वापरायचं आहे, ते फ्रीमध्ये शिकवणार तुम्हाला. तिथे स्कॅनर टाकले, टुमारोज नॅरो CPR स्कॅनर, ते तुम्हाला एक लिस्ट येते, जे स्टॉकमध्ये उद्या नॅरो CPR आहे ते ब्रेकआउट होण्याच्या अगोदरच तुम्हाला लिस्ट येणार, 10 स्टॉकची लिस्ट येणार, त्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. बरोबर. आणि तुम्ही मला जे अगोदर सांगितलं होतं की हा CPR जेव्हा ब्रेकआउट होईल त्यावेळेस मी एंट्री घेऊ शकतो. हो. सो मी अगोदर तिथं स्कॅनरवरती जाऊन मी चेक करू शकतो की उद्याचे नॅरो CPR कुठले आहेत, मग तिथे जाऊन मी एंट्री घेऊ शकतो आणि तो ट्रेडमध्ये एक्झिक्यूट करू शकतो, राईट? एक्झिक्यूट करू शकता. उदाहरणार्थ इथे हे बघा, उदाहरणार्थ इथे, ओके, हा नॅरो CPR आला, ओके, नॅरो CPR आला, तर नॅरो CPR आल्यानंतर काय झाला, हे बघा इथे ब्रेकआउट झाला, पुलबॅक झाला, परत ब्रेकआउट झाला. मग इथे तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, पण इथे पण मी लगेच एंट्री घेणार नाही ना, हा एक इंडिकेटर झाला, दुसरा इंडिकेटर पाहणार आणि त्यावेळेस घेणार. येस, तेच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला इथे काय झाला, जे स्मार्ट मनी कन्सेप्टने काय सांगितले, इथे एंट्री सांगितले, पण इथे एंट्री नाही, चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. ओके, पण CPRचा कन्फर्मेशन आला नव्हता. तर याच्यासोबत आपण वीकली CPR पण पाहतो. वीकली CPR वरती आहे का खाली आहे? तो खाली आहे. खाली असल्यामुळे तो काय झाला, प्राइस काय चालला, वरती चालला, म्हणजे खाली जाते वेळेस सेलरला ट्रॅप होत आहे तिथं. ओके, आणि सेलर ट्रॅप होत असल्यामुळे प्राइस वरती गेला आणि इथे कन्फर्मेशन आला नाही. परत जेव्हा प्राइस वर जाऊन पुलबॅक झाला, ब्रेकआउट नंतर रिट्रेसमेंट आणि कन्फर्मेशन, तिथे तुम्ही एंट्री घ्याल तर काय होते, नवीन ट्रेडर इथे एंट्री घेतात आणि अडकतात. हां, म्हणजे ब्रेकआउटच्या अगोदर कन्सॉलिडेशन झाला नाही तर इथे अडकतात. पण ॲक्च्युली जर तुम्ही बघाल तर इथे चेंज ऑफ कॅरेक्टर इथे होत आहे, तर तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता आणि स्टॉप लॉस इथे खाली, आणि टार्गेट पूर्ण. चेंज ऑफ कॅरेक्टर वरती ना ती लाईन, सो त्या ग्रीन कॅन्डलवरती आपल्याला घ्यावी लागेल. हो, आता बघा चेंज ऑफ कॅरेक्टर इथे, म्हणजे मागचा जो कॅरेक्टर आहे तो इथे होत आहे, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे, तिथे एंट्री घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि जो CPR आहे आपला, त्याच्या मिडल लाईनच्या खाली आपला स्टॉप लॉस आला पाहिजे, आणि नंतर आपला जो टार्गेट असेल ते वरच्या CPRचा दुसरा फ्लोअर असेल. करेक्ट, ठीक आहे, आलं लक्षात माझ्या. म्हणजे मला आता पूर्ण क्लिअर झालं की फक्त 2 इंडिकेटर वापरून, लिक्विडिटी 3 इंडिकेटर वापरून, लिक्विडिटी, CPR आणि स्मार्ट मनी कन्सेप्ट. हे लिक्विडिटी हे स्मार्ट मनी कन्सेप्टचाच पार्ट आहे. एक आहे लिक्विडिटी, स्मार्ट मनी कन्सेप्ट, CPR आणि कॅन्डलस्टिक्स. करेक्ट. सो या गोष्टी वापरून मी ट्रेड एक्झिक्यूट आता करू शकेल. हो, ग्रेट.
तर सर नॅरो तुम्ही सांगितलं मला. आता मला वाईड CPR बद्दल सांगा की वाईड CPR मध्ये माणूस कसा ट्रॅप होतो. हे बघा, आता तुम्ही स्मार्ट झालात. आता तुम्ही नॅरो CPR ज्याच्यामध्ये बनणार तिथेच ट्रेड करा. बरोबर. समजा उदाहरणार्थ नॅरो CPR निफ्टीमध्ये झाला, निफ्टीमध्ये ट्रेड करणार. नॅरो CPR बँक निफ्टीमध्ये झाला, बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणार. पण एखाद्याला माहिती नसतो तो, इथे सिम्पल सांगतो तुम्हाला, इथे बघा वाईड CPR आहे. हो, 15 पेक्षा मोठा आहे हा. हा एक एक्झाम्पल आहे. हे निफ्टी नाही, हे एक एक्झाम्पलसाठी मी एक्झाम्पल घेतले. हे बघा वाईड CPR मध्ये काय झालंय, प्राइस ह्या ट्रॅपमधून इथे आला, परत इथून वरती गेला, परत इथेच कन्सॉलिडेशन म्हणजे ना बायर हवी आहेत ना सेलर हवी आहेत. परत इथून ट्रॅप घेऊन पूर्ण दिवसभर बायर आणि सेलर दोन्ही ट्रॅप होऊन इथे लॉस करून डोक्याला हात लावून बसतात. तर वाईड CPRच्या दिवशी नो ट्रेडिंगच करायची नाही, त्याच इंडेक्समध्ये करायचं नाही. बर. तुम्ही स्टॉकला प्रेम करणार का तुमच्या पैशाला प्रेम करणार. जिथे आपला पैसा बनतो तिथे घ्यायचा. बर. ही देखील खूप छान पॉईंट तुम्ही सांगितला की वाईड CPR असेल तर त्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग नाही करायला पाहिजे. नाही करायची. ज्याच्यामध्ये नॅरो CPR बनतोय त्याची लिस्ट काढायची आणि त्याच मध्ये एंट्री करायची. बरोबर. आणि ती लिस्ट काढायची स्कॅनर. काही जण काय तुम्हाला सांगतो, नॉर्मल ऑल टाईम हायर ओके किंवा टुडेज हाय गेनर, टॉप लुजर, टॉप गेनरची लिस्ट काढतात आणि त्याच्यामध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न. मी स्वतः तसं करत होतो. मी दुसरं कशाला सांगू की मी माझा माइंडसेट असा होता की जर हाय एखादा गेला, एखाद्या दिवशी खूप जास्त हायवरती गेलाय तर तो लोवरती येईल, असं माझा माइंडसेट होता. ते चुकीचं आहे की बरोबर ते मला सांगा. किंवा एखादा खूप लॉसमध्ये गेलाय तर तो वरती जाईल, हा माझा माइंडसेट होता. ते बरोबर आहे का? हे बघा, तो खाली गेला तर का गेला, कारण त्याच्यामध्ये सर्व जणांनी सेल केलं. सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन्स, जे बँक्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, ओके, त्यांनी सेल केलाय आणि तिथे त्या कंपनीची व्हॅल्युएशन एवढी नाही की वर जाईल. मग तुम्ही अंदाज लावून जर करत असाल तर गॅम्बलिंग होते. हो, आणि त्याच्यामुळेच लॉसेस देखील होतात मोठे मोठे. येस. ओके, तर अंदाज लावून काही करायचा नाही. अंदाज लावाल तर गॅम्बलिंग होईल, सिस्टम लावाल तर बिझनेस होईल. बरोबर. आणि इथे एंट्री झाल्यानंतर घाबरायचं नाही. काय करायचं? बूम. टार्गेट वरती फोकस करायचं. टार्गेट वरती तुम्हाला दिसतोयच. हे बघा, दुसरा फ्लोअर म्हणजे टार्गेट आहे. बर. सो सर, तुम्ही मागाशी मला सांगितलं एंट्री कुठं घ्यायची कळालं, एक्झिट कुठं घ्यायचं कळालं, पण एंट्री घेण्यापासून एक्झिट घेईपर्यंत मध्ये काय करायचं? शांत बसून राहायचं की काही करावं पण लागतं त्या इन बिटवीन? ओके, जर तुम्हाला एक ऑर्डिनरी प्रॉफिट पाहिजेत असेल तर काही करायची गरज नाही. बर. पण तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं असेल आणि कन्सिस्टन्सी वाढवायची असेल तर डेफिनेटली ट्रेड मॅनेजमेंट सिस्टमॅटिक पद्धतीने करावं लागेल. बर. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आता इथे तुम्हाला CPR ब्रेकआउट पॅटर्न मिळाला. ठीक आहे. मिळाल्यानंतर इथे तुम्हाला पोझिशन ऍड करावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 100 स्टॉक बाय केले. ठीक आहे. 100 स्टॉक बाय केल्यानंतर तुमचा प्रॉफिट झाला 10,000. आता तो जाणार आहे 20,000. तुमची डायरेक्शन्स बरोबर निघाली. अजून 100 स्टॉक बाय करायचे. म्हणजे प्रॉफिटचं मार्जिन अजून वाढवायचं. मार्जिन पण वाढेल, क्वांटिटी वाढवल्यामुळे टोटल प्रॉफिट वाढेल. बरोबर. म्हणजे स्टॉपला हिट होणार तर 100 स्टॉकने, प्रॉफिट मिळणार तर 200 स्टॉकने. हे कळालं? बरोबर. आता उदाहरणार्थ इथे तुम्ही एखाद्या वेळेस लेट एंट्री केली, इथे एंट्री केली. जर तुम्हाला म्हणजे नवीन आहात, शिकणार, मग तुमचा स्टॉप लॉस इथे हिट झाला तर लगेच एक्झिट करायचं. हो. ओके, इथे स्टॉप लॉस हिट झाला तर लगेच एक्झिट करायचं. तिथे क्वांटिटी ऍड करायची नाही. नाहीतर काय होतं, युजली तुम्ही अगोदर काय करत होता, लॉसमध्ये अजून क्वांटिटी वाढवत होतात का, ॲव्हरेज करायचं, लॉस कमी होईल यासाठी. लॉस कमी होईल याच्यासाठी. ते चुकीचा कन्सेप्ट आहे. मॅथमॅटिक्स इथं काम नाही करत. म्हणजे असं वाटतं की इथून जो आहे तो ट्रेंड रिव्हर्स होईल आणि मी इथे क्वांटिटी जर ऍड केली तर हा माझा लॉस आहे अजून कमी होईल. हे वाटतो हा शब्दच बदलून टाका.
वाटतो होप झाला तुमचा, म्हणजे तुम्ही अपेक्षा करताय मार्केट करून, मार्केटने असं केलं पाहिजे. मार्केट आपल्याला जसं पाहिजे तसं करणार नाही, मार्केटचं काय इंटरेस्ट आहे त्याच्यावर ते करणार. बरोबर, ठीक आहे. आता यालाच पुढे ॲड करून मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मी माझ्या फिलिंग्स किंवा मला काय वाटतं त्याला कसं कंट्रोल करू, किंवा ग्रीड खूप वेळेस येते, लोभ येतो, असं वाटतं की अरे अजून थोडंसं येऊ दे मार्केटवरती, किंवा रिस्क मी जी आहे ती कशी मॅनेज करायची, ग्रीड कशी मॅनेज करायची, लोभ कसा मॅनेज करायचा. ओके, याच्यासाठी बघा, सर्वात अगोदर एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या माइंडमध्ये विचार काय येतात त्यावरती तुमचे ॲक्शन डिपेंड राहतात. तुम्ही ॲक्शन कसे घेणार, तर भीतीपोटी ॲक्शन काय होते की एक सेटअप बनतोय तरी पण एंट्री घेत नाही, हा एक भीती. दुसरी भीती, एंट्री केली त्याच्यानंतर 10,000 प्रॉफिट झाला तर 10,000 लॉस होण्याची भीती. हो, तिथे पण भीती आली, दोन्ही ठिकाणी भीती आली. तिथे भीती आली, त्याला फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात, हो, फोमो. आता हे कळण्यासाठी तुम्हाला टेक्निकल लेवल्स लक्षात घ्यायचे, जे CPR लेवल दर्शवते. तर तुम्ही आता इथे लक्षात घ्या, प्राइसेस काय केला, इथून ह्या ब्रेकआउट निघाला तर दुसऱ्या लेवलपर्यंत जायचं, तर दुसऱ्या लेवलपर्यंत तुम्हाला वाट पाहायचं आहे प्रॉफिटमध्ये असाल तर. जर कदाचित इथून प्राइस काय केलं एखाद्या वेळेस, इथूनच रिव्हर्स झाला तर त्यावेळेला तुम्हाला इथेच निघून जायचं आहे, इथपर्यंत यायची वाट पाहायचीच नाही. आणि हे एक्सपिरियन्सनं कळतो, किंवा तुम्ही डीप ब्रिदिंग करू शकता ट्रेडिंग करते वेळेस, की रिलॅक्स राहा हमेशा, अँझायटी नाही तर नाही. एंट्री केल्याबरोबर प्रॉफिट पाहायचो, अरे किती झालं, अरे 10,000, आता 12,000, अरे 5,000, अरे निघून जातो. हे असं नाही, ह्याला काय म्हणतात, इमोशनल ब्रेस डिसिजन. भावनांमध्ये गेलात तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होणार नाही. सिस्टम काय सांगतो, ह्या लेवलला एंट्री केल्यानंतर दुसऱ्या लेवलपर्यंत जातो मार्केट, तिथपर्यंत वाट पाहायची. नसेल तर अजून एक तुम्ही ॲड करू शकता, 20 मुव्हिंग ॲव्हरेज, फक्त स्टॉप लॉससाठी. तर 20च्या वरती जोपर्यंत असेल घाबरायचं नाही, 20च्या खाली आला तर निघून जायचं. बरं, आता याच्यामध्येच मला याच ग्राफमध्ये मला एक सांगा, सपोज मी एंट्री घेतली, मला दिसतंय प्रॉफिट होतोय, आता या कॅन्डलमध्ये तो टार्गेट हिट झालाय, बट जर ते टार्गेट हिट नाही झालं आणि मार्केट तिथून खाली आलं तर परत माझा स्टॉप लॉस हिट होईपर्यंत वेट करू की मी प्रॉफिट बुक करून एक्झिट मारू? नाही, स्टॉप लॉस हिट झाला तर होऊ द्या, कारण स्टॉप लॉस हिट झाला, मला एक सांगा, जर स्टॉप लॉस हिट झाला तर प्रॉफिट तर माझ्या हातामध्ये येणारच नाही. हो ना, स्टॉप लॉस हा तुमचा लॉस नाही आहे, हे सिस्टम आहे. ठीक आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही काय विचार करताय, इथून एक कॅन्डल ग्रीन झाला आणि इथून रिटर्न झाला, असाच ना प्रश्न. तर इथून रिटर्न झाला तर इथेच तुम्हाला निघायला पाहिजेत होतं का? तर असं जर कराल तर तुम्ही मोठे प्रॉफिट कधी घेणार? मग ह्याच चक्करमध्ये मोठे प्रॉफिट घेत नाहीत. बरोबर. प्रॉब्लेम असा आहे, हे जर एवढ्याशा तुम्ही प्रॉफिटसाठी एवढं मिस करणार, आणि मार्केट कधीही 90 डिग्री वर जात नाही. गुगल करून बघा, चार्ट चेक करून बघा, तुम्ही बॅक टेस्टिंग करून बघा, मार्केट 90 डिग्री कधीच जात नाही. मार्केट वर जाईल, थोडं खाली रिट्रेस होईल, परत वरती जाईल, खाली येईल, आणि खाली जाता जाता परत वर जाईल. हो, बरोबर. सो तुम्ही असं म्हणतायत की डिसिजन्स जे आहेत ते पूर्ण सिस्टीम बेस्ड असावेत. डिसिजन सिस्टम बेस, लेवल बेस असावेत, नाही की इमोशन बेस. जर इमोशन्स ट्रेडिंगमध्ये आले तर ट्रेडिंग बिघडली. आणि मेजर मला असं वाटतं की मेजर जनतेचं हेच होतं आहे की आपण जे काही डिसिजन घेतो ते इमोशन बेस्ड घेतो आणि त्यामुळे मेजर लॉसेस होतात. कसं झालंय, एक ऑटोवाला आहे, एक गाडीवाला आहे, किंवा एक नोकरी करणारे, जॉब करणारे आहेत, ते हे विचार करतात त्यांची सॅलरी याच्यातून काढायची. हो, कदाचित जास्त मिळेल, पण तो जॉबवाला माइंडसेट झाला, तो जो माइंडसेट आहे बिझनेसवाला आला तर हे काम होतं. बिझनेसमध्ये काय करता तुम्ही, किराया घरून देताना, समजा उदाहरणार्थ तुम्हाला एक शॉप ओपन करायचं आहे, ओके, तर तिथे
तुम्हाला जे विकण्यासाठी मटेरियल आणणार ती गोष्ट वेगळी, पण अगोदर तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागते ना. ते हे आहे स्टॉप लॉस इज इन्व्हेस्टमेंट. हे जेव्हा कळेल आणि वळेल तेव्हा रिझल्ट भेटेल. खूप छान संदेश तुम्ही दिला आहे की स्टॉप लॉस इज अ इन्व्हेस्टमेंट. आणि बिझनेस माइंडसेटनं जर आपण याला करू तरच लॉंग टर्ममध्ये सक्सेस मिळू शकेल. येस, मिळणार. माइंडसेटबद्दल अजून काही गोष्टी मला सांगाल तुम्ही की एका ट्रेडरचा माइंडसेट कसा असावा? ट्रेडरचा माइंडसेट न्यूट्रल असावा, शांत असावा, स्पष्ट असावा. माझा प्लॅन बनलेला आहे, ए एंट्री, बी स्टॉप लॉस, सी टार्गेट, हे क्लिअर आहेत. तो रोबोटसारखा असावा पण ह्युमन माइंडने चालावा. रोबोट म्हणजे इथे स्टॉप लॉस हिट झाला विचारच नाही करायचा, एक्झिट म्हणजे एक्झिट. डिप्लोमॅटिक असावा, जसे आपले एस जयशंकर आहेत, लगेच ट्विस्ट होतात. रशियाकडे ट्विस्ट, लगेच अमेरिकेकडे ट्विस्ट. बरोबर. त्या पद्धतीने मार्केट ट्विस्ट होते. जिकडे वारं वाहतं तिकडे व्हायचं. हा, तेच तर काम आहे. बरोबर. जिकडं ट्रेंड तिकडं जायचं. ट्रेंड इज युअर फ्रेंड अंटिल इट ब्रेंड. बरोबर बरोबर. बर, अजून एक प्रश्न आहे माझा की जे इन्स्टिट्यूशनल जे प्लेयर्स आहेत त्यांच्या जाळ्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल रिटेलर जो ट्रेड करतो तो खूप वेळा अडकतो. तर त्याने कसं नाही अडकलं पाहिजे तिथे? त्यांनी न अडकण्यासाठी सर्वात मोठं कन्सेप्ट हे आहे की ट्रॅप झोनमध्ये एंट्री करायची नाही. आता त्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स कळायला पाहिजे. ओके, तर हे बघा सांगतो. हे इथे प्राइस इथून वरती गेला तर इथे कॉल बायरला प्रॉफिट झाला. बरोबर. आणि कॉल सेलरला लॉस झाला आणि पुट सेलरला प्रॉफिट झाला आणि पुट बायरला लॉस झाला. बरोबर. ओके, तर इथे इन्स्टिट्यूशन काय केले, त्यांनी सुद्धा इथे पुट सेल केले आणि त्यांनी सुद्धा कॉल बाय केले. आता हे चार्टवर दिसते. तर कोणत्याही इंडिकेटरपेक्षा प्राइस सर्वात अगोदर सांगते आणि प्राइसवर जे डिपेंड आहेत सेंट्रल पिव्होट रेंज आणि स्मार्ट मनी कन्सेप्ट हे लीडिंग आहेत. याला अभ्यास करा, चेकलिस्ट ठेवा आणि तुम्ही ट्रेडिंग करा. तुम्हाला ट्रॅपमध्ये फसणार नाही. फसला तरी लवकर निघाल. बरोबर. म्हणजे हे दोन इंडिकेटर्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, त्याने तुम्ही ट्रॅपमध्ये फसू शकत नाहीत. मोठे जे इन्स्टिट्यूशन ट्रेडर असतात ते छोट्या रिटेल ट्रेडरला ट्रॅपमध्ये फसवतात. ट्रॅपमध्ये फसवल्यानंतर ते मार्केटला रिव्हर्स साईडला घेऊन जातात. इथे तुम्ही पहा, पुट बायर म्हणजे सेलरला इथे ट्रॅप केलेला आहे आणि मार्केटला वरती घेऊन गेलेले आहेत. आणि त्याच ठिकाणी जे स्पष्ट क्लिअर आयडेंटिफाय करून एंट्री घेणारे कॉल बायर रिटेल ट्रेडरला सुद्धा फायदा झालाय आणि इन्स्टिट्यूशनल ट्रेडरला सुद्धा फायदा झालाय. बरोबर बरोबर. एक सोप्या पद्धतीने तुम्ही याला ओळखू शकता. फक्त तुम्हाला यूज करायचं आहे सेंट्रल पिव्होट रेंज विथ ट्रॅप झोन. बरोबर, आलं लक्षात. आता मला इथे तुम्ही म्हटलात की पुट बायर, त्याच्यानंतर कॉल बायर, कॉल सेलर, पण ऑप्शन बाईंग ही पूर्ण वेगळी कन्सेप्ट आहे आणि जे आपण इंट्राडे करतो तो खूप वेगळं कन्सेप्ट आहे. बरोबर. हे बघा, ऑप्शन्स हे इन्स्ट्रुमेंट झाले, स्टॉक हे एक इन्स्ट्रुमेंट झाले आणि वेळ ठरवतो इंट्राडे आहे का स्विंग आहे. तर तुम्ही दोन्हीमध्ये कन्फ्यूज नका करू. इंट्राडेमध्ये सुद्धा ऑप्शन्समध्ये बाय सेल करू शकतो. पण मला असं वाटतं की ऑप्शन बाय करणं, सेल करणं हे खूप जास्त रिस्की आहे. रिस्क आहे तो इश्क आहे. पण त्याच्यामध्ये लॉसेस देखील खूप मोठे मोठे होतात ना. म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड जो पुट असतो त्याची प्राइसिंग खूप जास्त व्होलेटाईल खूप जास्त येते. मग तो इंडिव्हिज्युअल जो आहे, रिटेलर जो आहे, ती व्होलेटिलिटी हँडल नाही करू शकत. हां, मग नवीन तुम्ही आहात तर तुम्ही एक्सप्रेसवेला गाडी कशाला चालवायला न्यायची? आता तुम्ही एक्सप्रेसवेने कशाला जाता मुंबईला? लवकर जाण्यासाठी. तेच, मग इथे लवकर प्रॉफिट मिळण्यासाठी ते करायचं असते. पण नवीन ड्रायव्हरला तिथे गेला तर ॲक्सिडेंट करेल. अगोदर तुम्ही काय करा, ऑफ रोडवर चालून प्रयत्न करा. अनमॅन्ड रोडवर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ट्रेडिंग इज अ बिझनेस, त्याला प्रॅक्टिस करावं लागते. शिका. सर्वात महत्त्वाचं तर अगोदर तर शिका. चांगल्या मेंटरकडून शिका. माझ्याकडून शिका असं काही नाही आहे. कोणीही एक फॉलो करा आणि जो कॉम्प्लिकेट करत नाही सिस्टम, सोप्या पद्धतीने समजून सांगतो त्यांच्याकडूनच शिका. नाहीतर काय मोठे मोठे अवघड शब्द वापरायचे
आणि अवघड शब्द म्हणल्यानंतर नेमकं ते अवघड होतं. म्हणजे अवघड शब्द वापरल्यानंतर त्याची फीस जास्त, असं काय असते का? नाही. चांगल्या मेंटरकडून शिका आणि ऑफरोडवर गाडी शिकल्यानंतर मग तुम्ही, व्होलॅटिलिटी इज युअर फ्रेंड इफ यू यूज इट प्रॉपरली. तुम्ही त्याला प्रॉपर पद्धतीने वापरा. व्होलॅटिलिटी कॉल बायरला फायदा देतो. इथे व्होलॅटिलिटी वाढली, कॉल बायरचे जे प्राइस आहे 100 रुपयाचे ते 200 झाले, तेच तर आपल्याला पाहिजे. बरोबर. कमी वेळात जाण्यासाठी ते पाहिजेच ना. पण ऑप्शन बाईंग जास्त चांगलं आहे की ऑप्शन सेलिंग चांगलं आहे? टू बी ऑनेस्ट, मी ज्यावेळेस ट्रेडिंग करत होतो त्यावेळेस मी सुरुवातीला ऑप्शन बाईंग केली. बट बाईंगमध्ये प्रॉफिट खूप जास्त होतो, मान्य करतो मी, आणि खूप कमी टाईममध्ये प्रॉफिट जास्त होतो. बट लॉसेस देखील तेवढे जास्त होतात. बट ॲट द सेम टाईम म्हणजे माझं अंडरस्टँडिंग असं होतं की ऑप्शन सेलिंग इज मच बेटर दॅन ऑप्शन बाईंग. तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये लॉस झालाय, तुम्हाला सेलिंग छान वाटते. ऑप्शन सेलरला सेलिंगमध्ये लॉस झालाय, त्याला बाईंग छान वाटते. कुठलं तुमच्या, आता तुम्ही एवढं सगळं ट्रेनिंग करता, तर तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये तुमचं अंडरस्टँडिंग, तुमचं नॉलेज काय की ऑप्शन बाईंग इज बेटर ऑर सेलिंग इज बेटर? जो दिशा ओळखतो, जो ट्रेडची दिशा ओळखतो, मार्केटची दिशा ओळखतो, तोच पैसा कमवतो. आणि दिशा न ओळखता तुम्ही बाय करा किंवा सेल करा, तुम्ही लॉस करणार. ऑप्शन सेलिंगमध्ये बट दिशा जर ओळखली नाही, हां, मार्केट साईडवेज जरी गेलं हां, तरी देखील ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट होतो ना? हो, पण ती स्ट्रॅटेजी वापरली तर होतो ना. हां, समजा त्याच्यामध्ये एक थीटा एक नावाचा टाइम डिके होतो, टाइम डिके होतो, जो तुमच्या फेवरमध्ये असतो. पण मार्केट सडनली डायरेक्शन चेंज केला तर मोठा लॉस होतो. अनलिमिटेड रिस्क आहे ऑप्शन सेलिंगमध्ये. जर तुम्हाला डायरेक्शन ओळखता नाही आली तर, जर तुम्ही डायरेक्शन, इथे समजा 2 ऑप्शन आहेत, इथे कॉल बाय करू शकता किंवा पुट सेल करू शकता. बरोबर. दोन्हीमध्ये फायदा होणार. पण उदाहरणार्थ तुम्ही याच ऐवजी इथे तुम्ही पुट सेल केलात, तर मार्केट खाली गेला तर तुमचा लॉस झाला. अलग लक्षात. सर्वात अगोदर टेक्निकल अनालिसिस, डेटाबेस अनालिसिस करायचे नाहीत. 2 सिस्टम आहेत. एक, काही जण काय करतात, ऑप्शन सेलर काय करतात, मोस्टली व्होलॅटिलिटी, ओपन इंटरेस्ट डेटा, ऑप्शन चेन डेटा याच्यावरती डिसिजन घेतात, मोठे लॉस करतात. त्याच्यामुळं प्राइसला पाहण्यासाठी, हे याच्यासाठीच म्हणतोय की ओपन इंटरेस्ट डेटा कधीही फेक राहू शकतो. दुसऱ्या टाईपचा फेक अनालिसिस तिथे होतो. फेक डेटा, ओपन इंटरेस्ट डेटा तिथे लावतात आणि सडनली मार्केट ऑर्डरने पूर्ण डेटा व्हॅनिश होतो. एका मिनिटात तुम्हाला डेटाच दिसत नाही. अरे, इथे तर कॉल बिल्टअप होतात आणि इथं शॉर्ट कव्हरिंग रॅली येणार होती पण आली नाही. तर तो प्रॉब्लेम डेटावर अनालिसिस करतात. तर तुम्हाला टेक्निकल अगोदर, मग डेटा अनालिसिस कन्फर्म झाला तर तुम्हाला फायदा होतो ऑप्शन सेलिंगमध्ये. ओके, तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जर डायरेक्शन चेंज झाला आणि ऑप्शन सेलिंगमध्ये डायरेक्शन चेंज करावं लागेल. आता ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी म्हणजे काय, एक स्ट्रॅडल म्हणजे ॲट द मनी, कॉल आणि पुट दोन्ही सेल करणे. हे कुठे कामाला देते, जेव्हा तुमचा जो CPR आहे, ऑप्शन सेलर सर्वात जास्त फायदा इथे करतात. वाईड CPRच्या दिवशी ऑप्शन सेलिंग करा, नॅरो CPRच्या दिवशी ऑप्शन बाईंग करा. बरोबर. म्हणजे मागाशी आपण जो एक पॉइंट घेतला की वाईड CPR जर असेल तर तिथे ट्रेड नका करू, तर तिथे आपण ऑप्शन सेलिंग करू शकतो. पण हे केव्हा परमिशन देणार, एक्सप्रेस हायवेला झाल्यानंतर, तुम्हाला बेसिक ऑफ रोडवर, अनमॅन्ड रोडवर गाडी शिकल्यानंतर ब्रेक, क्लच, पॅड व्यवस्थित प्रेस करता आली, गाडीवर नियंत्रण आली, तर तुम्ही एक्सप्रेस वेला जा. बरोबर. आणि 2 ते 3 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर जा, वरना ऍक्सिडेंट तर होताही आहे. बरोबर. अजून एक सर, मी तुमच्याबद्दल एक व्हिडिओ पाहिला मी तुमचा. तुमच्या चॅनलवरती खूप सारे रील्स आहेत ज्याच्यामध्ये मिलियन्समध्ये व्ह्यूज गेलेत. तर त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ पाहिला, तुमचा एक स्टुडंट होता, नाव लक्षात नाही म्हणजे काय होतं त्यांचं, बट 21 लाखचं प्रॉफिट त्यांना झालं. प्रफुल्ल कोटेचा. तर त्यांनी काय स्ट्रॅटेजी यूज केली होती? त्यांनी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 11 स्ट्रॅटेजीज आहेत जे की डिसाईड केलेले आहेत CPR आणि ट्रॅप झोनवरती. त्यांनी सिम्पल CPR ब्रेकआउट पॅटर्न वापरला आणि सेम त्यांनी ऍक्शन घेतला, त्याला रिझल्ट भेटला. म्हणजे हीच जी स्ट्रॅटेजी तुम्ही आता सांगितली आपल्याला समजून, तर त्याच स्ट्रॅटेजीनं त्यांना 21 लाखाचं प्रॉफिट झालं. हो, ग्रेट नाही होत. ग्रेट.
असे काही एक्झाम्पल्स अजून, किंवा तुमचा आतापर्यंत सगळ्यात यशस्वी ट्रेड कुठला आहे? माझा सेन्सिबलवरती लाईव्ह आहे. सेन्सिबल मध्ये जा, अनिल हानेगावे, किंवा लिंक पाठवून देतो इथे. सर्व ट्रेडिंगचे आहेत लाईव्ह. आता मागच्याच महिन्यात मी सांगतो, माझे तर मोठे मोठे ट्रेड आहेत पण मी युजली पब्लिकमध्ये डिस्क्लोज करत नाही. पण मागच्या महिन्यात जो आहे एक ट्रेड बघितला तर तो 1 ते 1.5 लाखाचा गेला होता, आणि एक 1.29 लाखाचा जो होता तो अगोदर एंट्री घेतल्यानंतर 5,000 लॉस होता. पण माझ्या सेटअपप्रमाणे तो ओके होता, स्टॉप लॉस घेतला नाही. का? तर माझ्या स्टॉप लॉस टेक्निकलच्या वरती होता. म्हणजे स्टॉप लॉस घेतला नाही म्हणजे मिनिंग वेगळा काढू नका, नाहीतर लगेच कमेंट येतात. बरं. तर तो एका लिमिटमध्ये होता, माझ्या रिस्कच्या लिमिट. म्हणजे मला त्या ट्रेडमध्ये 1.2 लाखचा प्रॉफिट झाला तर माझा रिस्क 5,000 घेऊ शकतो ना. तर हे लक्षात आलं का? तुमच्यासाठी कदाचित 5,000 मोठी रिस्क राहू शकते, माझ्यासाठी हे सिस्टम राहू शकते. तर मी 5,000 मायनस आला, लगेच 20,000 प्रॉफिट झाला, परत ते 15,000 आला, परत 50,000 गेला, परत तो 30,000 लॉस म्हणजे प्रॉफिटमध्ये आला, परत 80,000 गेला. म्हणजे हा ट्रेड 2-3 दिवस कंटिन्यू होता. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पाहिला तर 30,000 प्रॉफिट होता. मग नंतर त्याला BTST स्विंग ट्रेडिंग झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तो 1.5 लाख गेला. 1.5 लाख गेल्यानंतर तो रिट्रेसमेंट होऊ लागला. 1,20,000ला मी कट केला. तो 1.2 ला तुम्ही ते प्रॉफिट बुक केला आणि तुला तुमचा ग्रेट. आणि लॉस होता तर माझा किती रिस्क होता? 5,000 ते 10,000. आणि ती तुमची इन्व्हेस्टमेंट होती. हे ज्याला कळालं तो जिंकला. बरोबर. तर सर, आपण आता स्मार्ट मनी कन्सेप्टबद्दल आपण खूप सारं डिस्कशन केलं. तर स्मार्ट मनी कन्सेप्टचे काही सिक्रेट सांगा ना मला, जे कोणालाच माहिती नाहीत. ओके, हे बघा, स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये जे फेअर व्हॅल्यू गॅप असतात हां, त्याला टेस्ट करायचं की मिटिगेटेड आहे की अनमिटिगेटेड आहे. बरं. म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅपला टेस्ट झालेला आहे का टेस्ट झालेलं नाही. तर एक एक्झाम्पल इथे दाखवतो. इथे बघा, हे बघा, इथून प्राइस काय झाला, इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला, मागे इकडे खाली आला. जर CPR लावला तर कळेल की CPR खाली होता, मग तिथे तुमचा एक चूक लक्षात येईल. आणि वरती जात असते वेळेस पहिल्या कॅन्डलचा हाय, तिसऱ्या कॅन्डलचा लो याच्यामध्ये गॅप तयार झाला आहे, आणि हा गॅप दुसऱ्या तिसऱ्या कॅन्डलमध्ये लगेच फिल झाला नाही. मग हे काय झालं, इथे व्हेरी स्ट्रॉंग डिमांड झाला म्हणून प्राइस वरती गेली. तर याच्या खाली स्टॉप लॉस आणि इथे एंट्री, ही जे सिक्रेट आहे हे युजली कोणीही सांगत नाही मार्केटमध्ये. पेड कोर्समध्ये सांगतात, पण मी तुम्हाला इथे फ्रीमध्ये सांगतोय. म्हणजे फर्स्ट कॅन्डलचा जो हाय आणि थर्ड कॅन्डलचा जो लो आहे त्याच्यामध्ये जर गॅप असेल, तो गॅप जर फिल नाही झाला, सो ते तुमचं एंट्री पॉईंट असेल. तो तिथे एंट्री म्हणजे तिथे सर्वात जास्त डिमांड आहे. डिमांड किती सगळ्यात जास्त. सो सपोज ही जी आपली थर्ड कॅन्डल आहे, 3 कॅन्डल गेल्याच्या नंतर मी वेट करणार. सो जी फोर्थ कॅन्डल असेल तिथे मला एंट्री घ्यावी लागेल. एंट्री नाही, इथेच जेव्हा ही जी कॅन्डल आहे थर्ड कॅन्डल, इथे म्हणजे गॅप क्रिएट झाल्यानंतर इथे एंट्री करायची. सो फोर्थ कॅन्डलच्या स्टार्टला मला एंट्री करावं लागेल. येस. आणि माझा स्टॉप लॉस लागेल जो गॅप आहे तिथे, गॅपच्या खाली. हो, म्हणजे तुम्ही इथे एंट्री कराल. ओके, इथे स्टॉप लॉस आणि टार्गेट बघा ना, तुमचा टार्गेट किती मोठा भेट. टार्गेट कसं डिसाईड करणार? टार्गेट तुम्ही इथे बघा ना, तुम्हाला जोपर्यंत तुमचा ट्रेंड कंटिन्यू आहे तो एक टार्गेट घेऊ शकता, किंवा CPR लावून तिथे घेऊ शकता. CPR लावून इझी होऊन जाते, किंवा मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली. आता आपण याच्यामध्ये मुव्हिंग ॲव्हरेज जर ऍड केलं, हे बघा काय झालं. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो मी, टेक्निकल सिक्रेट असते पण तुम्हाला विचारलात म्हणून सांगतो. हे बघा, इथून गेला प्राइस, हायर हाईज बनत राहिला, चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर इथे हाय बनवला, लो बनवला, परत हाय बनवला, लो बनवला, परत हाय बनवला, लो बनवला. ओके, मग प्रिव्हियस लो इथे बघा, प्रिव्हियस लोच्या खाली इथे येत होता, मग इथे आपण एक्झिट करू शकतो. ओके, परत तो मार्केट वरती गेला, तो भाग वेगळा, परत आपण इथे एंट्री घेऊ, पण आपण इथे आपल्या नियमाप्रमाणे इथे एक्झिट करू शकतो. किंवा अजून एक सिक्रेट अजून डीपमध्ये सांगतो, एक मोठी कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला तर तुम्ही इथे एक्झिट करू शकता. तर ह्या पद्धतीने इथे सुद्धा तुमची पण इथे पण दिसतंय ना की एक्झिट, मोठ्या कॅन्डलचा लो ब्रेक झालाय, इथे पण तुम्ही एक्झिट करू शकता. इथे बघा, उदाहरणार्थ तुम्ही इथे एक्झिट केली. ओके, आपण इथे CPR लावू. हे बघा, CPR लावू.
पण तुम्हाला CPR लावल्यानंतर क्लॅरिटी परत वाढली, कुठे एक्झिट करणार? हां, म्हणजे आपण चष्मा न लावता बघितल्यानंतर क्लॅरिटी नव्हती, चष्मा लावल्यानंतर लगेच कळालं, ह्या फ्लोअरला गेला, तिथे गेला, ह्या फ्लोअरवरून निघाला, ह्या फ्लोअरवरून निघाला आणि तिथे पोहोचला. CPR खूप मोठा चष्मा आहे. बरोबर. सो खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मला एक शेवटला आपण लास्टला मला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स मला तुम्हाला विचारायचे आहेत. वाव. तर मला सांगा की ट्रेडिंग करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कुठली? 9:15 ते 10:30, 12 ते 1 की 2 ते 3:15? इंट्राडेसाठी सकाळी 9:15 ते 10:30 ही बेस्ट टाईम आहे. बरं. ट्रेडिंग एका शब्दामध्ये मला सांगा, ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? शिस्त, संधी की रोलर कोस्टर? शिस्त. शिस्त. बरं. तुमचं फेवरेट इंडिकेटर कुठलं? RSI, MACD की VWAP? कोणताही नाही. कुठलं आहे? CPR आणि स्मार्ट मनी कन्सेप्ट. स्मार्ट मनी कन्सेप्ट. ठीक आहे. इंट्राडेमध्ये सगळ्यात जास्त नफा कोण देतं? बँकिंग स्टॉक्स, मेटल स्टॉक्स की FMCG? जे नॅरो CPR आहेत ते. सो तुम्ही स्टॉक्स नका पाहू, तुम्ही असं म्हणतायत की तुम्ही पहा की नॅरो CPR जिथे दिसतोय तुम्हाला त्या स्टॉक्सवरती तुम्ही हो, सेक्टर कोणता सेक्टर वर जाणार आहे नंतर कळतं, अगोदरच आपल्याला CPR इंडिकेटर सांगते ना. नॅरो CPR जे त्याच्यामध्ये ट्रेड करायचं हाय व्हॉल्यूम असेल तर. बरोबर. इंट्राडेमध्ये रोज किती ट्रेड्स घ्यावेत? 1 ते 3, 4 ते 6 की जेवढे जास्त घेतील तेवढे चांगले? 1 ते 3. 3 पेक्षा जास्त ट्रेड नको आहेत. किती जरी प्रॉफिट आलं तरी पण? येस, 1 ते 3 बस. त्यापेक्षा जास्त नको आहेत. ओके. इंट्राडेमध्ये ट्रेंड घेण्यापूर्वी कोणत्या कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे? ग्लोबल मार्केट्स, मागच्या दिवसाची क्लोजिंग किंवा करंट न्यूज हेडलाईन्स? मागच्या दिवसाची क्लोजिंग. मागच्या दिवसाची क्लोजिंग पाहून आपण ज्या आहेत त्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे CPR निघतो आणि CPR पाहणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. ठीक आहे. जर ट्रेडमध्ये मी अडकून बसलो तर काय करायला पाहिजे? सरासरी कमी करायला पाहिजे, लगेच बाहेर पडायला पाहिजे किंवा प्रार्थना करायला पाहिजे? सरासरी कमी केली पाहिजे. सरासरी कमी पाहिजे. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न माझा हा की ट्रेडिंगमध्ये यशाचं सगळ्यात मोठं रहस्य तुम्हाला काय वाटतं? मोठं कॅपिटल की लक किंवा डिसिप्लिन? डिसिप्लिन. डिसिप्लिन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ग्रेट. ठीक आहे सर, तुम्ही आज मला इंडिव्हिज्युअली खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केल्या, सांगितल्या आणि मला असं वाटतं की तासभर मी जर रोज दिला आणि ह्या 3 ज्या आपण ट्रेडिंग टूल्स वापरून चांगल्या प्रकारे प्रॉफिट मी महिन्याभर कमवू शकेल. मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहीलच आणि इथून पुढे देखील मला जर काही हेल्प लागली, तुमचे पुस्तक देखील आहेत, 8 बुक्स तुमचे आहेत अवेलेबल आणि जे ॲमेझॉनवरती सगळ्यांना अवेलेबल आहेत ते बुक्स वाचून देखील खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना क्लिअर होतील. मी प्रेक्षकांना आवाहन करेल की सरांचे बुक्स आहेत अवेलेबल ॲमेझॉनवरती, 8 बुक्स आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 15,000हूनही जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे स्टॉक मार्केटबद्दल, इंट्राडेबद्दल, स्विंग ट्रेडिंगबद्दल. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सरांच्या यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्यांच्या पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल, तुम्ही तिथे जाऊन ते चेकआउट करू शकता. सर, एक लास्ट मेसेज तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय देऊ इच्छिता? सर्वात अगोदर धन्यवाद बोल मराठी चॅनलला आणि त्यांचे फाउंडर्स यांना की ह्यांनी स्वतः इंटरेस्ट दर्शवला शिकण्यासाठी. तर हे बघा, ट्रेडिंग हे गॅम्बलिंग नाही. जर तुम्हाला जर वाटत असेल की 1,000हून 10,000 कमवायचे आहेत तर हे गॅम्बलिंग झालं. 10,000हून वाढवायचे आहेत ते पर्सेंटेज वाईज बघा, डबल टिबल करण्याच्या भानगडीत पडू नका. इथे शाश्वती कोणीही देत नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की डबल कॅपिटल करून देतो, सर्वात अगोदर समजायचं तो फ्रॉड आहे किंवा तो पळून जाणार आहे किंवा तो चुकीचं बोलतोय, तो चुकीचं मार्गदर्शन करतोय. तसं काहीही होत नाही आहे. याच्यामध्ये अगोदर शिकावं लागते, मल्टिपल फॅक्टर असतात. शिकल्यानंतर सुद्धा लॉस होतो, माझासुद्धा लॉस होतो. हां, हे लक्षात घ्या. माझा लॉस होत नाही असा नाही, माझाही लॉस होतो. त्यामुळे फक्त इथे एवढंच आहे की आपला लॉस जो एक लिमिटमध्ये असतो त्याच्यानंतर तो सिस्टम बनतो. सिस्टम फॉलो कराल तर तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता, सिस्टमला ब्रेक कराल तर तुम्ही लॉस करू शकता. तर शांत मनाने ट्रेडिंग करा आणि 1 ते 2 ट्रेड घ्या आणि रिलॅक्स राहा. लॉंग टर्मचा विचार करा, बडा सोचो, मोठा विचार करा, पण छोटे छोटे पावलं घ्या.
जेणेकरून तुम्ही एक प्रॉपर सिस्टमॅटिक पुढे जाल. सो थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. आणि तुमचे जे काही प्रश्न येतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल कमेंटमध्ये. थँक्यू सो मच सर.